हां ते जरा असं मी काही विचार केलेला नाहीये काय होईल ते होईल ना. सद्गुरू जे बोलून देतील ते जे त्याचं चुकीचं असेल ते माझं असेल आणि बोध करणार असेल ते सद्गुरूचं असेल. कारण मला बोधच करणार मी म्हणजे मी फार शहाणी वगैरे अशातला भाग नाही. मला सुद्धा बोध आहे. आपण ज्ञानेश्वरीचं आता हे जे करतोय पारायण याच्यामध्ये आपल्याकडे एक छान पद्धत आहे वाचायची. एकदा त्यांनी वाचायचं आणि एकदा आपण वाचायचं नाही का, दोघे दोन पद्धत. तर सगळ्यात छान भक्ती म्हणजे श्रवण. ऐकण्यामध्ये मजा जी आहे ना ती वाचनामध्ये नाही. म्हणजे तो आनंद वाचनात आपल्याला फार कॉन्शियस राहावं लागतं. आमचा आम्ही म्हणाला अगो मला काहीतरी वाचताना चुकलं तर म्हणलं आमचं पण चुकतं. ओघात असतो ते आपण. त्यामुळे एखादी वेलांटी काना इकडे तिकडे बघतो. तो काही दोष नाही आहे. नंतर आपण क्षमा मागतोच त्यांचं सगळं झाल्यानंतर. तर हे अनवधानाने होतं. पण साधनेमध्ये अनवधानाने काही करायचं नाही आहे. अतिशय सावध राहायचं आहे आपल्याला. बरं काही फार त्रासच आहे का आपल्याला? काही सोडायला सांगितलंय का? घरदार सोडायला सांगितलंय का? आपण एक दिवस सुद्धा स्वामींसारखं राहू शकणार नाही. देह जरी गेला एकांतात तरी मन आणि बुद्धी आपली आपल्याला अजिबात शांत. बघा मला असा एक अनुभव आहे बायकांचा. जेव्हा टीव्ही सिरियल बघायला बघतात ना तेव्हा त्या टीव्ही सिरियलमध्ये त्या सासूशी किंवा सुनेशी कोणाशी तरी इतके एकरूप होतो आम्ही, तेव्हा आमच्या डोक्यात काही विचार येत नाही. पण जेव्हा आम्ही नामस्मरणाला बसतो आणि डोळे मिटले की आतमध्ये सगळा टीव्ही चालू झाला आणि मग लोक सांगतात की का असं ध्यानाला बसलं किंवा जपाला बसलं की फार डोक्यात विचार येतात. तर त्याचं कारण अध्यात्मात असं सांगितलंय की जसं रिकामी घागर आपण पाण्यामध्ये बुडवतो, पाणी आत जातं. त्याच्या आधी काय होतं, जसं पाणी आत जायला लागतं तसं तसं त्यातली हवा आहे ती बाहेर निघायला लागते आणि मग तो घट भरतो. तसं नामस्मरण जसं जसं आतमध्ये जायला लागेल, घुसळण व्हायला लागते, तसं कित्येक जन्मातले संचितातले विचार आपल्या आतमध्ये दडलेले आहेत. ते हळूहळू बाहेर यायला लागतात. आपल्याला वाटतं की आपलं लक्ष लागत नाही, पण ती प्रक्रिया आहे. जसं जसं नाम आतमध्ये जातं तसं तसं आतमधलं जे आपल्याला आवश्यक नाही आहे ते बाहेर काढून टाकायचं काम सद्गुरूंच्या त्या आशीर्वादाने आपलं होत असतं. पण आपण नेमकं काय होतं आपलं त्या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती असल्यामुळे आपण त्याच विचारांशी एकरूप होतो पडतं, कारण ते आपल्या माहितीच आहे. आणि मग परत थोडं अरे नाही मला ध्यान करायचंय किंवा मला जप करायचंय जे आम्हाला साधना आमच्या गुरुंनी दिली. तर आपण आधी हेच लक्षात ठेवायचं की अनुग्रह मिळाल्या मिळाल्या गुरुकृपा होत नाही. अनुग्रह मिळणं वेगळी गोष्ट आहे आणि गुरुकृपा प्राप्त करणं ही वेगळी गोष्ट आहे. अनुग्रह मिळाला म्हणजे पाप पुण्य आपलं काहीतरी पुण्य उदयाला आलं काहीतरी, किंवा सद्गुरूंना आपला कळवळा आला आणि त्यांनी आपल्याला आपलं म्हटलं, तिथं त्यांचं काम झालं. पण आम्ही काय करतो सर्वसामान्य माणसं, सद्गुरू मिळालेत ना आमचा सगळा भार आम्ही सद्गुरूंवर टाकलाय असंच म्हणतो आम्ही. सगळा भार गुरूंवर टाकलाय, ते ठेवतील तसं, ते सांभाळतील तसं हे म्हणतो. पण त्याआधी त्यांनी जे आपल्याला जपायला दिलेले, जपून ठेवायला दिलेले ते आम्ही जपतो का? नाही. कितीही आपण म्हटलं नाही करतो तरी जे जसं जेवढं सांगितलंय त्याप्रमाणे आमचा अभ्यास होत नाही ही वस्तुस्थिती आहे. सगळ्यांचीच आहे, तुमची माझी सगळ्यांचीच. हे तरी मान्य आहे का तुम्हाला? नाही का? संसारात तर यातायाती धावून धावून आम्ही करतो, हो की नाही? पण मला जे गुरुंनी दिलंय साधन ते मला जपायचंय कुठल्याही परिस्थितीत. बरं आपल्या या संप्रदायामध्ये कुठलंही बंधन नाही आहे का? सोयर असेल तरी करा, सुतक असेल तरी करा, आपल्या कुठल्याही अडचणी असतील तरी करा. कारण आपला अभ्यास कशावर आहे? श्वासावर. 4 दिवस मला अडचणी म्हणून श्वासाला मी कोपऱ्यात ठेवी का? तर मग आम्ही परमनंटवरच. ही वस्तुस्थिती आहे की नाही? त्यामुळे आपल्या संप्रदायात सोळं ओवळं हा प्रकार नाही. शुद्ध मती आमची करायची आम्हाला.
आणि त्यासाठी सद्गुरूंनी आम्हाला अभ्यास दिलेला आहे. मग आम्ही कारण शोधत असतो. बरं का हो असं झालं आमच्याकडे की बाळांकडे आपण सगळ्या रेडी कसं नामस्मरण आपलीच कारण असतात बायकांची जेव्हा असते आमच्याकडे आमच्याकडं कोणाला सुतक आलं तुम्हाला सुतक आहे म्हणून आपण जेवण खाण सोडतो का आम्ही सुतक आलं म्हणून का सोयर आलं म्हणून कुणी नाही सोडत आपण ते. म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवायचंय सोयर स्वतः काही असते जगपाल करायचं बरं. आपला अभ्यास असा आहे की लोकांना दिसता कामा नये. पण असं आता होतं असं की मी काय करतोय माझ्या गुरूंचं हे दिसलं पाहिजे. काही गरज नाहीये, लपूनच ठेवायचं. जितकं लपून ठेवून आपण तितकं आपला बाकीचा व्याप कमी होतो. आता मी गेली किती वर्ष 25 वर्ष माझ्याकडे गुरूंनी कार्य केलेले आहे. पण मी कधीच ते उघड होऊ दिलं नव्हतं. पण जसं जसं हळूहळू लोकांना माहीत पडायला लागलंय तसं हे कसं आता तुम्हाला खुर्चीवर आणून बसवलं असं होतंय. मला तिथे बसून ऐकायला जास्त आवडतं कारण सर्वांगाचं काम करून आपल्याला ऐकता येतं. म्हणून आपली ही जी पद्धत आहे एकदा त्यांनी वाचायचं तर ते वाचत असताना आपण वाचायचं नाहीये, आपण श्रवण भक्ती करायची. सर्वांग एकत्र करून मन बुद्धी चित्त सगळं एकत्र करून ते ऐकायचं. म्हणजे वाचायचंय पण ते मनातल्या मनात वाचायचं आणि चित्त सगळं त्या शब्दांकडे आपलं असायला तर आपल्याला कळेल नेमकं आपल्याला काय सांगितलं. बरं आपल्याला सोपं करून दिलं स्वामींनी नाही का. 750 वर्षापूर्वीची ज्ञानेश्वरी खरंच कळत नाही, सगळी भाषा कळत नाही. सोपं करून दिलंय. मग सोपं करून दिलं म्हणून आम्ही आमचे 10-15 पारायण झाले म्हणजे आम्हाला सगळं कळलं मुळीच नाही. ती फक्त आपल्याला माहितीच मिळते आहे. आपण आता पारायण करतो आम्हाला ही फक्त माहिती मिळते आणि एकतरी योगी अनुभव तो आम्हाला अनुभूती जी आम्हाला येईल ती आमच्यासाठी महत्वाची आहे. तर ती अनुभूती येण्यासाठी आम्ही अंतःकरणपूर्वक ते सगळं करायला पाहिजे. आहे की नाही हरिपाठामध्ये देवाची आहे द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती चारी साधी येल्या म्हटलंय. मग आपल्याला असं वाटतं देवाच्या दारात क्षणभर उभं राहिलं की मुक्ती आहे. इतका सोपा अर्थ आहे का त्याचा? जेव्हा आम्ही देवाच्या समोर उभं राहतो त्या वेळेला आमच्या मनात एकही व्यवहाराचा संसाराचा विचार होते रिकाम मन. तेव्हा ते मुक्तीच्या वाटेकडे आम्ही चालायला. पण असं होत नाही ना. आम्ही हात जोडले की आमची यादी सुरू. मुलगी 10वीला आहे, चांगले पेपर जाऊ देत. मुलाची डिग्री पूर्ण झाली आहे, त्याला लवकर चांगली नोकरी मिळू दे. हे बघा आपल्याला नोकरी पैसा जे काही आहे ना हे गुरुकृपेने मिळालंय असं आपण म्हणायचंय. पण गुरु स्वतः सांगतात की हे तुमच्या प्रारब्धाने तुम्हाला मिळतंय. हे सगळं मिळालंय तुमच्या प्रारब्धाने मिळालंय. पण त्या मिळालेल्या परिस्थितीत आमची मनस्थिती उत्तम राहणं ते काम गुरु करतात. गुरु परिस्थिती कधी बदलत नाही आणि कुठलेही गुरु असं म्हणत नाही माझ्यामुळे तुम्हाला हे मिळाले. कुठल्या गुरुंनी असं काही म्हटलेलं मला तरी आठवत नाही. माझ्याही गुरुंनी कधी काही म्हटलं नाही. सद्गुरू काय करतात आपली मनस्थिती बदलतात. प्रत्येक त्या गोष्टीशी आम्ही एकरूप व्हायला पाहिजे. इथे आलो ना आम्ही पूर्ण आनंद त्या ज्ञानेश्वरीचा आनंद करायचा. पारायण झालं सगळं मजाही थोडी करायची नाही असं नाही. 24 तास कोणीच करू शकत नाही. लोक जे सांगतात ना तुम्ही 4 तास ध्यानाला बसतो. खूप लोक सांगतात तो आम्हाला अख्खा 2 तास मी ध्यानाला बसलेलो. मला खरं सांगा 5 मिनिटं बसून दाखवायचं डोक्यात कुठलाही विचार नाही येत आम्हाला. आणि लोक काय म्हणतात आणि लोकांचं काय बघायला जायचं नाही. आपल्याला परमार्थामध्ये जर पुढे जायचं असेल तर आपण आपल्या आत आपलं चिंतन करायचं की मी करतोय हे किती बरोबर आहे. मला जे सद्गुरूंनी सांगितलं तेच मी करतोय का, तेच माझ्याकडून होतंय का, तितक्या पद्धतीने होतंय का, मोक्षाचा मुक्तीचा मार्ग इतका सोपा आहे का. आपल्या सद्गुरूंनी सुद्धा किती त्रास काढलाय. आता आपल्याला ऐकून ऐकून तरी माहिती आहे. आता जेव्हा आपण ते चरित्र वाचू तेव्हा कळेल. आणि आम्ही सद्गुरूंकडे गेल्यावर काय म्हणतो एवढं माझं दुःख दूर करा. आमची पहिली प्रार्थना असते मला हे आलेलं दुःख दूर करा. ते म्हणतात अरे तुझ्याच कर्माचं दुःख आलंय तुला, मी नाही दिलेलं. हो की नाही, मी नाही दिलेलं. तुझ्या दुःखाचं कर्माचं तू फळ भोगतोय. आणि सद्गुरू आपल्या प्रारब्धामध्ये
ढवळाढवळ करत नाही. होतं काय फक्त मला आता माझ्या पत्रिकेत समजा पत्रिका हा आणि पुढचा भाग सांगता पत्रिकेत माझ्या पडण्याचा योग आहे आणि माझी सद्गुरूंकडे शरणागती जर असेल तर माझ्या पत्रिकेप्रमाणे पडण्याचा योग येणारच. फक्त मी डोंगरावरून पडणार होतो, तो मी बेडवरून पडले. किती दुखापत कमी झाली? पत्रिकेत सांगितले त्याप्रमाणे झालं, पण सद्गुरू पाठीशी असल्यामुळे मला वेदना नाही झाल्या आणि जे प्रारब्धात लिहिलेलं आहे तेही घडून गेलं. तिथे सद्गुरू काही फार फार रेअर केसमध्ये सद्गुरू आपल्या प्रारब्धात ढवळाढवळ करतात. मग तेवढे आम्ही डिवोटेड आहेत का? पहिला आपल्याला जे वाटतं ना, मी 2 तास पूजा 4 तास करतो म्हणजे मी सद्गुरूंसाठी करतो, सद्गुरूंचं करतो. लोकही म्हणतात तुम्हाला सद्गुरू आहेत म्हणजे तुम्हाला कुठल्याही त्रासाची अजिबात म्हणजे तुम्हाला कुठल्याच परिस्थितीत त्रास होता कामा नये. हो तुम्हाला सद्गुरू आहेत ना, तुम्हाला असं कसं झालं? सद्गुरू आहेत म्हणजे काय झालं? आम्ही कर्म जशी केली तर आम्हाला त्याचं दुःख भोगावंच लागणार आहे. पण सद्गुरूंमुळे त्या दुःखाची धार कमी होते. म्हणजे आपल्याला सुद्धा असं वाटतं काही वर्षांनी, हो ह्या परिस्थितीत मी होते, मी कशी काय इथं बाहेर आले? बघा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी प्रत्येक वेळेस काही आर्थिक अडचणच असते असं नाही, मानसिक असते, बौद्धिक असते, खूप छोटी अडचण असते, पण ती आपल्यासाठी खूप त्रासदायक असते. पण आपण ते फेस करतो. आपल्याला सद्गुरूंकडे तुम्ही माझा सगळा सांभाळ करा असं म्हणायची मुभा आहेच. पण त्याआधी सद्गुरूंनी मला काय सांगितलंय ते मी करतोय काय याची तपासणी आपली आपण करायची. आपण दुसरे काय करतात बघायला जायचं. कोणी म्हणायला मी हे करतो ते करू दे. त्यांच्याबरोबर आपण लगेच तेच करायला जायचं नाही किंवा आपण जे करतोय ते कुठेतरी कमी पडतोय असंही दुःख करायचं नाही. माझी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये मला माझ्या सद्गुरूंनी जी साधना दिली आहे ती मी व्यवस्थित करते की नाही याच्याकडे लक्ष द्यायचं. दुसरे काय करतात ते बघायचं आपल्याला. आणि कोणी कुणाला की हे पुण्याचा साठा तुला दिलं नाही माझ्याकडे, आता तुला काही त्रास होणार नाही. सद्गुरू देतील पण तेच आता अगदीच एवढंसं बघायचं राहिलं. एवढंच ते शेवटच खूप अवघड असतं ना. कुठल्याही गोष्टीचा दुःखाचा शेवट खूप अवघड असतो तेव्हा ते सांभाळत नसतं. आणि ते कधीच आपण कुणासाठी काहीही केलं ते लगेच बोलून टाकतो. आपण मी केलं, मी करता हा तो जात नाही आणि मी करता हे जाण्यासाठी आम्ही सद्गुरूंकडे आले. पण सद्गुरूंची सुद्धा सेवा केल्यावर आम्ही म्हणतो मी सद्गुरूंसाठी काय गेली ना, मोफत गेली सगळी सेवा. मी करतो हा भावच नको आहे आमच्याकडे. करता करीता तेव्हा माझ्यातून चांगलं वाईट जे घडेल ते सगळं करणारे माझे सद्गुरू आहेत असा भाव राहिला तर मग आपण कुठल्याही कर्म सद्गुरूकडे आपण एक सवय करायची. रोज अंथरुणात उठल्याबरोबर आपली परंपरा म्हणायची, 2 मिनिटं तरी ध्यान करायचं आणि मग आपल्या कामाला लागायचं. मग दिवसभरात जेव्हा आता आपण कणिक मळतोय कोण इतकं बरोबर आपलं शांत करायचं असेल मध्ये मध्ये करायची, त्याला अनुसंधान म्हणायचं. मग ते हळूहळू साठत जातो. पूर्वी माहिती ना पिगमी होती, पिगमी रोज ते बायको पैसे गोळा करायचे, 1 रुपये 5 रुपये 2 रुपये सगळ्या पद्धतीच्या लोकांना पैसे जमवता यावे, काही आनंद मिळावा, त्यांचेच पैसे गोळा करायचे. त्या अर्थात ते त्यांचं काही कमिशन असेल काही असेल तो भाग व्यवहाराचा वेगळा आहे. पण ते थोडे थोडे टाकलेले पैसे साठतात तेव्हा भरपूर असतात. आत्ताच एक नवीन उदाहरण बघा. आता आपण आमच्या काळी तरी असतो की आम्ही कुठलेही एक्स्ट्रा पैसे मिळाले ऑफिसचे, ॲरियर्स मिळाला किंवा काही पगारवाढीचं की काही पगारवाढ झाली तर पहिल्या महिन्यात तेवढ्या पैसे तेवढंच सोनं घ्यायचं. आता सोनं घ्यायचं म्हटलं तरी अवघड आहे, म्हणायचंच अवघड आहे. हो की नाही? म्हणायचंच अवघड आहे आणि परत असलेल्या अंगावर घालायचं अवघड आहे. म्हणजे ज्या गोष्टीचा आम्हाला अभिमान असतो तीच गोष्ट घालायची तर आम्हाला भीती वाटते. माझ्या मुलाचं इमिटेशन ज्वेलरीचं काम, आता त्यांच्या दागिन्यांना फार भाव आला पण सोनं वाटल्यामुळे
म्हणजे पूर्वी खोटं घालायचं म्हणजे अपमान वाटायचं, हो की नाही? आता खोटं घालण्यामध्येच आम्हाला सन्मान आहे, कारण जीव आपला टिकायला पाहिजे. बघा आता लग्नामध्ये सगळं चक 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 दिसतं ना, ते सगळं खोटं असतं. जुने दागिने काही चकचक करतात का सांगा मला? तसा आपला देव आहे सोन्यासारखा, छान दिला होता आपल्याला जन्मात आला तेव्हा आपल्याकडे काही नव्हतं. आणि आईच्या गर्भात असताना आम्ही म्हणत होतो, देवाला म्हणत होतो, तू मला सोडव, मी तुझं नामस्मरण करीन. देव तू करशील ना नामस्मरण? या आले आले पावसून आपल्यासाठी आले बघा. प्रसाद आणलाय वा, काढायचा प्रसाद. तर काय म्हणत होते, कशावर बोलत? जन्मात गर्भात असताना. आणि मग आपल्याला प्रार्थना करतो, मला सोडव सोडव, म्हणजे आपण सहभागत असतो तेव्हा बरं का. आणि जन्मल्याबरोबर ते बाळ या वातावरणात सुट झालंय का नाही हे कसं कळतं? ते रडतं तेव्हा, हो की नाही? पण ते रडताना काय म्हणतात, केव्हा केव्हा म्हणतं, देव म्हणतो आता करशील ना नामस्मरण, तुम्हाला कबूल केलंय. तुम्ही केव्हा कबूल केलं? नुसतं वातावरणात आल्याबरोबर आमची परिस्थिती अशी, हो की नाही? ते नाही रडलं तर त्याला थापट्या चापट्या मारून रडवतं. या वातावरणामध्ये ते सूट व्हायला पाहिजे म्हणून ती प्रक्रिया. मग हा जीव जन्माला आल्याबरोबरच या वातावरणाचा परिणाम त्याच्यावर होतो. आता आपल्यासारखे 50 साखरेला आलेले आहेत, त्याची ती सगळी भांडी आहे तितकी मळलेली आहे कुठल्या कुठल्या विचाराने. म्हणून लक्षात ठेवायचं की सद्गुरू मिळाल्या गुरुकृपा होत नाही. आधी जो आपण अभ्यास जर आपण नियमाने नेटाने केला, श्रद्धापूर्वक केला, प्रेमाने केला, तर काय होतंय, आधीच जे काही आपल्या डोक्यामध्ये आपले त्याच्यावर थर साठलेत ना सगळे, ते आधी स्वच्छ होतात. म्हणून आधी केल्या अभ्यास तो ते स्वच्छ करण्यात जातात. म्हणजे 1 कोटी नामस्मरण झालं की रामाचं दर्शन होतं. पण ते 1 कोटी मोजलं आम्ही तो बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये मध्ये मी आजारी पडलो तेव्हा रामाला प्रार्थना केली, त्यातलं थोडं खर्च झालं. माझ्या आईबाबांना काही झालं तेव्हा प्रार्थना केली, त्यातलं थोडं खर्च झालं. तेवढं कुठे होतच नाही, आम्हाला सारखं तरी खर्च पडतो. म्हणून आपण एक सवय लावून घ्यायची. आपण सद्गुरूंच्या बँकेमध्ये आपलं अकाउंट उघडलेलं आहे, आपलं सगळ्यांचं उघडलेलं. मनापासून नामस्मरणाचं जे दिलाय अभ्यास तो ज्याला जसा सांगितलाय तसा. मग तुला काय म्हणालंय, तुला काय दिलाय, मला काय दिलाय, काही विचारायचं नाही. कशाला पाहिजे आपल्याला कोणाला काय दिलंय ते? तो सद्गुरू आणि शिष्य त्यांच्यामधला भाग आहे. तो कुणी कुणाला सांगायची गरज आहे का? नाही. मग मला माझ्या सद्गुरूंनी जे सांगितलंय तसा मला अभ्यास करायचा. तसा अभ्यास करायचा. पण अभ्यास करतोय हे जगाला सांगायची गरज आहे का? नाही. कोणासाठी करतोय? आपल्यासाठी. तो रोज अभ्यास अशा पद्धतीने अभ्यास होतो आणि मग आपल्या कामाला सुरुवात. मध्ये आपल्याला भरपूर वेळ असतो. इथे बसवल्यामुळे असं होते. तर रोज बँकेमध्ये आपल्याला, आता त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? अशी 2 दिवसात 4 दिवसात बँकेत पैसे आधीच करून 2-4 दिवस ठराविक रक्कम असते ना आधीची. तसं नामस्मरणाचं आहे. सुरुवातीला एवढं तरी नेटाने करायलाच पाहिजे. सुरुवातीला जेव्हा अनुग्रह मिळतो ना तेव्हा अगदी सगळं व्यवस्थित चाललेलं असतं आणि थोडे दिवसांनी हळूहळू तिकडचं ओघ कमी होतं. मग करूया, आज असं झालं, आजचा अभ्यास आपण उद्या दुप्पट करूया, कधीच होत नाही. दुप्पट नाही, परत दुसऱ्या दिवशी आपण होताना मारा नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्यायची, आंदोलनात ना कुठल्याबरोबर साधारण थोडी का होईना, 5 मिनिटं का होईना करायची. आपण अर्धा तास 1 तास करूही शकत नाही. आता स्वामींचं चरित्र वाचलं की पण साधना करणं किती अवघड असतं. आणि त्यांनी केलं, त्यांनी ते सगळं सहन केलं आणि या संसारात राहून आपल्याला तो आनंद मिळावा म्हणून त्यांनी आपल्याला आपलंच केलं. आपल्याला त्यांच्यासारखे काहीच कष्ट नाही. त्यांनी जे काही तुम्ही थोडेसे असं थोडं थोडं बस
म्हणून त्यांनी ते कष्ट केले आणि आता आपल्याला सहज सोबत करून दिले. आपल्याला कुठेच त्यांच्यासारखं गिरी कंदरात जायचं नाही. पण एक होतं की अभ्यास आपण व्यवस्थित केला तर आपल्याला असं वाटतं की आमच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत तेव्हा ते पाहतात. आपला विश्वास पाहिजे ना, पण तेव्हा की माझ्या गुरुच्या नावाला गुरु बघते, पण गुरु केव्हा बघते आणि हे आपल्याला केव्हा कळेल, जेव्हा आम्ही गुरूंकडे बघू तेव्हा आम्हाला कळतं ना की आपण एकमेकांकडे बघतोय, आपण गुरूंकडे पाहतच नाही, म्हणजे आम्ही अभ्यास करतच नाही आणि बाकी सगळं फोटो तर गुरु ते पाहत आहेत. फोटो ते गुरु नाही पाहत आपल्याला, आमच्या अंतःकरणातले गुरु पाहतात आम्हाला. इथे समोर आल्यानंतर कोण कोण डोळे उघडे ठेवून नमस्कार करतो सांगा? एकही नाही, म्हणजे आपण करतच नाही. तेव्हा आपले डोळे आपण मिटले जातात, कारण ते आपल्या आतच आहे, अंतरात आहे. अंतरात आपण बाह्य दृष्टीने बघायला गेलं तर त्याच्यात आमच्यात अंतर पडतं, ते आपल्यापासून दूर कुठे नाही. मग भाग असा आहे की आपल्या अंतःकरणात ते आहेत, बाकी आपण नक्कीच आहे. आपण एकदा जरी आठवणीने त्यांना नमस्कार मनापासून केला तरी ते आहेत. आता आपल्याला साधना अशी करायची आहे की त्यांच्या अंतरात त्यांनी आम्हाला ठेवलं पाहिजे. त्यांनी एकदा त्यांच्या अंतःकरणात आपल्याला आतमध्ये ठेवलं की आपल्याला अंतःकरणात गुरुच्या शिरणं फार अवघड गोष्ट आहे, पण अशक्य नाही. दिले त्याच्यामध्ये सहस्रामाची एक सहस्रामध्ये एखादं सूत्रांचं पोहोचतो. बरं होतं काय, तो पोचलाय ना त्याच्यावर पण आपला विश्वास नसतो. हा तर आमच्यातच एक आहे, त्याला काय मोठं असं कारण आधी मुळातच आमच्यासारखे तो देहरूपाने जेव्हा वावरतात ना तेव्हा ते आम्हाला आमच्यासारखे मानवदेहच वाटतो आम्हाला. ते एक तत्व आहे, ती एक शक्ती आहे. हा आमचा विचार करता व्हायला हवा. देह नाही, देहाच्या अनुषंगाने बघितलं तर आता मग झोपायच्या वेळेला त्यांना झोपावं लागणार, जेवायच्या वेळेला जेवायला लागणार, जे देह धारण केलंय त्याला जे गरजेचं आहे ते सगळं करावं लागतं. फक्त एक असतं की ते आसक्ती निघतात, ते देहाला जगवायला काम. आणि आपण उद्या काय आहे मेनू आम्ही आजच विचारतो, उद्या मेनू काय आहे ही आमची परिस्थिती आणि ते देह जगवण्यापुरतं काम. आपली बरोबरी नाही करायची, आपण निरीक्षण करतोय ना, मग यातलं मला काय साध्य करता येईल तेवढं आम्हाला विचार करायचा. एकच आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सद्गुरूवर आपला थोडा विश्वास म्हणजे थोडा विश्वास हवा. माझी गुरूंवर श्रद्धा आहे, पण श्रद्धा ती निष्ठेमध्ये बदलली पाहिजे. निष्ठा डळमळीत होत नाही, श्रद्धा डळमळीत होते. एखादं काहीतरी आम्हाला दुःख आलं, एखादं काहीतरी आम्हाला प्रसंग आला आणि तेव्हा मला हवंय तसं झालं नाही की आपल्याला वाटतं सद्गुरूंचं माझ्याकडे लक्ष नाही. पण कायम आपण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला हवं ते सद्गुरू देत नाही, आपल्यासाठी काय आवश्यक आहे ते सद्गुरू देत. म्हणून आम्हाला सद्गुरूकडे काही मागायचं, कारण आपल्याला मागायचं काही कळतच नाही. आणि कधी कधी आपण असं काहीतरी थातून वाचून मागतो, त्यांना काहीतरी खूप मोठं द्यायचं असतं आपल्याला, मग ते तसंच म्हणतात घ्या मागितलं ते. म्हणून कारण आपण आता गुरूंवर आपलं सर्वस्व सोपवलंय की नाही, ते ठेवतील तसं राहायचं ठरवलंय की नाही, मग मागायचं काय आणि कशासाठी? मागायचंच असेल तुम्ही मला जी साधना दिली आहे ती माझ्याकडे जास्तीत जास्त व्हावी एवढं मागूया आपण. हे मागितलं आणि हे जर आम्ही केलं तर आम्हाला असं ते तयारच असतं. असं आहे शास्त्रामध्ये की देव प्रसन्न झाला, आपल्यावर देव प्रसन्न झाला की काही त्याला द्यायचं असेल, पण त्याला जर सद्गुरू असतील तर देवाला त्या सद्गुरूंना विचारावं लागतं की याला हे मला द्यायचंय, मी देऊ का? या उलट देवाला द्यायचं असो का नसो, पण सद्गुरूंना वाटतं की आता हे याला हे द्यायला पाहिजे, तेव्हा ते देवाला आज्ञा करतात की हे याला दे, असं शास्त्र सांगतं. मग देव मोठा का गुरु मोठा सांगा?
सद्गुरू आणि देव एका हातात हात घालून येतात. देव म्हणतो गुरुच्या पाया पड, गुरु म्हणतो देवाच्या पाया पड. देव सांगतो ज्या सद्गुरूंनी मला तुमच्यापर्यंत आणले, तुम्हाला दाखवले, तो मोठा आहे. पण तो देहधारी आहे ना, देहधारी माणूस आमच्यासारखा माणूस आहे. सद्गुरू आमचा असं शुद्ध भाव व्हायला पाहिजे. माझं सर्वस्व म्हणजे माझं सद्गुरू आहे. अभ्यासाने आम्हाला हेच साधायचं, मागायचं काही नाही. मागायचे असेल तर सद्बुद्धीच द्या आम्हाला अभ्यास करण्याची, एवढंच मागूया. ते मागितलं तर ते नाही म्हणणार नाही, ते नक्कीच देणार. आपलं मागणं सुद्धा काय असावं. आपण लहान मुलं आपल्या घरात असते तरी काहीतरी कात्री बित्री काही असलं मागितलं, आपण देतो का त्याला? किंवा चॉकलेट मागते, मला भरपूर एवढी चॉकलेट पाहिजे, आपली ऐकत असली तरी आपण देतो, कारण त्याच्यासाठी घातक आहे. तसं आपल्यासाठी काय घातक आहे हे सद्गुरूंना कळत असतं. तेव्हा आपण मागितलं आणि सद्गुरूंनी दिलं असं होईल. सद्गुरूंना आपल्यासाठी कल्याणकारी काय द्यायचं असेल ते मात्र ते मुक्त हस्ते देतात. पण आपली झोळी फाटलेली असते, पडून जातं खाली त्यातनं ना. बघा आजीला सुरुवात पडते, हो की नाही मावशी? आमची सगळ्यांची अशीच करते. म्हणजे मी इथे बसले म्हणून काही शाणे दिली, हे सगळं आम्ही पण केलेलंच आहे. त्यामुळे असं काही समजायचं नाही इथे बसलं म्हणजे काही नमस्कार वगैरे बसून कुणी करायचं नाही का? काल मी आपले एक दिवस सोडून दिलं, म्हणून आहे ना यांच्यापेक्षा मोठं कोणी नाही. व्यासपीठावर नमस्कार करा, व्यासपीठ महत्वाचं असतं, त्याचा सन्मान आपण करायला असतो, त्याचे नमस्कार करा. आणि अंतःकरणातून पाहिजे सगळं. वरच्या नमस्काराला काय अर्थ नाही. आता खूप वेळेला आपल्याकडे कोणतरी मोठी पाहुणे येतात, मोठे मोठे वयाने, आणि आपल्याला अजिबात त्यांच्याविषयी प्रेम नसतं, पण आपण नमस्कार करतो, चहा पाणी करतो, जेवायला घालतो. तुमच्याकडे तर पाहुण्यांना फारच यायला आवडत असेल. अगदी घरात कंटाळा केला तरी इथे जाऊन खाता येते, पण आवडत नाही ना त्यांना हॉटेलमध्ये खायला घातलेल्या पाहुण्यांना. आवडतं का? मजा करायला ते त्यांना आवडेल, पण असं पूर्वीच्या काळी तर असंच होतं. आमच्याही तरुणपणात हॉटेलमध्ये किंवा हॉटेलमधलं आणलं तर अपमान वाटायचा, मी इथेच तुम्हाला खायला घालता येत नाही. पण आता फॅशन झाली, आले पाहुणे की चला हॉटेलमध्ये, नाही तर माग वापास. सद्गुरू आल्यानंतर आपण असं म्हणून आम्हाला लक्षात पाहिजे माझ्याकडे येणार कोणी असेल, माझे सद्गुरू कुठल्या रूपात माझ्याकडे येतील सांगता येईल. चराचरामध्ये तू व्यापलेला आहे की नाही, मग तो कुठल्याही रूपात माझ्याकडे येईल. म्हणजे आमची दृष्टी आधी तयार करतात की मला तुम्ही सर्वत्र पहा, ते आमच्याकडनं व्हायला हवं. सर्वत्र एखादा माणूस असा त्रास देणार आहे, त्याच्याकडे काय गुरु म्हणून बघायचं. आपण जर गुरु म्हणून बघितलं ना, तो त्रास द्यायचं कमी करतो. या पारायणातून आपल्याला तर पारायणाच्या आता इथे छान आहे, तुम्ही गप्पा मारत नाही. नाही तर खूप ठिकाणी काय होतं, पारायण पुरुष वाचायला की बायकाची गप्पी नाही बोलायचं. ते वाचतात ना तेव्हा आम्हाला मनातल्या मनात वाचायचे. म्हणून मी ना कधी पावसलं काही कुठेही पारायणाला गेलो खालीच बसते, पहिल्या लाईनमध्ये बसते, पाठीमागं पुढे हात करून आपल्याला करतो. पण हवंय त्याच्यासाठीच वेळ दिला पाहिजे आपल्याला. त्यानंतर भरपूर वेळ असतोच. म्हणून आम्हाला पण ते शिकायचं. मी जिथे आहे ना तिथेच माझं चित्त असायला हवं. मी स्वयंपाक करताना माझं चित्त स्वयंपाकातच आहे. मी टीव्ही बघताना मी टीव्हीचीच एक रूप व्हायचं. हो दे ना, काय कोणी सून आवडत असेल, सासू आवडत असेल, एक रूपात नाही करत. मी जेव्हा देवासमोर हात जोडतो तेव्हा मी तिथेच असायला पाहिजे. ही सवय आपल्याला लावायची. आणि मग आपल्याला येता जाता ध्यान करताच येते. सारखं ते डोळे मिटूनच ध्यानाला बसलं आणि कोणी आपल्याला तर पाहूच नाही आपण ध्यानाला बसल्यावर. उगाच आपला अहंकार वाटतो, किती छान ध्यानाला बसली ती, झालं आम्हाला वाटलं चांगलं. असं म्हणजे ती चूक नाही, मानवी स्वभाव आहे आपला. पण आपल्याला घराचं नारायण व्हायचं असेल किंवा त्या नारायणाची जवळीक साधायची असेल तर आमच्यामध्ये बदल करायचा. आणि तो बदल अभ्यासाने म्हणा. म्हणून सद्गुरूंनी आम्हाला जे दिलेलं आहे ते जपायचं म्हणजे जप करणं. जपणं म्हणजे जप.
पैशाचे दागिने बिगिने लग्नाला पहिले लॉकरमध्ये टाकतो. पण कधीतरी असं होतं की खूप उशीर होतो आम्हाला आणि आम्ही कुठेतरी ते टेबलावर तिकडे काढलेलं असतो आणि एक झोप झाल्यानंतर लक्षात येतं आपण कुठेतरी दागिने काढून ठेवलं, कुठेतरी काढून ठेवलं ते आम्ही आपण रात्री शोधतो. पण माझा अभ्यास करायचा राहिला आणि तो मी करायला पाहिजे हा शोधच आम्हाला लागत नाही. अभ्यास परमार्थाचा आपल्याला शोधायचा, आपल्या मीला शोधण्यासाठी आपल्याला समोर केलेला आहे. मी खरा कोण आहे? देह मी नक्कीच नाही. देह जर मी असेल तर हात कोणाचा आहे? कोणाचा आहे? माझा. डोकं माझं, डोळे माझे, नाक माझं, संपूर्ण केसापासून पायाच्या नखापर्यंत मी म्हणतच नाही हा मी आहे. आपण म्हणतो का माझं आहे? मग तो माझं ज्याचं हे शरीर आहे तो आतमध्ये आहे, तो खरे आपण आहोत. परमेश्वर स्वरूप आपला आहे, तो परमात्मा. सो म्हणजे काय? तो परमात्मा आणि हा म्हणजे अहम, तो मी आत्मा. मी देहस्वरूप नाही तर मी आत्मस्वरूप आहे. इथपर्यंत आपल्याला जायचंय, त्याच्यासाठी अभ्यास केला. या देहात वावरून करायचंय ते, या देहाचा अहंकार घालवायचा आहे. मला खूप छान स्वयंपाक करता येते असं मला अहंकार असतो बरं का. कुणीतरी तुम्ही लाडू छान करता म्हणून ती कुणीतरी बिचारी विश्वासाने आपल्याकडे ते त्या दिवशी आमचं पाक बिघडतो आणि तिचे लाडू बिघडतो. असं होतं का नाही सांगा? आपण असा अनुभव घेतो बायका, पण ती चांगलं म्हणाल्यावर माझा अहंकार लगेच कुठेतरी सुटतं. आणि परमात्मामध्ये काय, जीवनामध्ये सुद्धा राजस अहंकार चालू शकतो, तामस सुद्धा चालू शकतो, पण सात्विक अहंकार आम्हाला आमच्या अभ्यासात अहंकारापासून दूर करायचं म्हणजे अहंकाराला दूर करायचं आहे. ते आपल्यालाच करायचं. तो सगळा कचरा अहंचा साठलेला आहे आतमध्ये. त्याच्यासाठी नामस्मरणाचा झाडू दिला आहे, संसाधनेचा झाडू दिलेला आहे. पण ते रोज केलं तर स्वच्छ होईल. मग परत एक आरोप असतो बरं का. सद्गुरूंच्या शिष्यामध्ये चर्चा चाललेली असते, काही नाही सद्गुरूंचं ह्याच्यावर जास्त लक्ष, ह्याच्यावर जास्त प्रेम आहे, पण तो अभ्यास करतो लपून लपून, ते कळत नाही आम्हाला. हो की नाही? असं चर्चा असते. मी खूप पाहते ना का सद्गुरूंचं त्याच्यावर फार प्रेम आहे, तो लाडका आहे. अभ्यास करणारच शिष्य फक्त सद्गुरूंचा लाडका असतो हे लक्षात ठेवायचं. आणि आपल्याला जर सद्गुरूचं लाडकं व्हायचं असेल तर त्यांनी दिलेली साधना आहे ती जास्तीत जास्त आमच्याकडून व्हावी. असं आता आपण आजच्या दिवसापासून स्वामींच्या या जन्मोत्सवाच्या या कार्यक्रमापासून कटाक्षाने अभ्यास आमचा झालाच पाहिजे. किती झाला वगैरे त्याची चर्चा नाही करायची, मोजदाद नाही करायची. त्या जन्मभराच्या नामात मोजी आले हरिनाम, तेव्हा किती शांती पडते. आमचाही सद्गुरू मला हवा आहे तर प्रत्येक श्वासाने गोंधळी करतानाच पण सांगतात, श्वासोश्वासी नामस्मरण सगळेच सांगतात. आपलं तर श्वास हेच नाव आहे का आम्हाला आठवण, असं आपण आपल्याला बघायचं. आणि अधिकाधिक आमच्याकडनं संसाधना कशी होईल तिकडे लक्ष द्यायचं. आपण ना आपल्यालाच तपासायचं. मला माझ्या तेव्हा आठवायचं सद्गुरूंनी काय सांगितलं, मग ती साधना माझी तशी चालली आहे का. आपल्याला अनंत अडचणी असतात, म्हणजे आपल्याला बाकी सगळा करायला वेळ असतो, फक्त साधनेच्या वेळेस आमची कामं आहेत. सगळ्यांचं तसंच असतं, कोणी वेगळं नसतं. मग नेताने कुणीतरी एखादा त्यातला पोचतो तिथपर्यंत, मग तो मीच का असू नये. सद्गुरूंच्या अंतःकरणात मीच का असू नये, मी असा म्हणून प्रयत्न करूया ना आपण. सद्गुरूला काही लाभ देऊन चालत नाही, पण तिथे तिकडे गेल्यावर सद्गुरू काय आपल्याला आपण म्हणत नाही. छान मग सद्गुरूंना द्यायचं सुद्धा साधन असतं, त्याच्यावर काहीतरी ते गोल्डन बिल्डन काहीतरी डिझाईन पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, त्याच्यावर एक रुपयाचा शिक्का जोडलेला पाहिजे, काहीतरी नाटकं भरपूर असतात. आम्ही तर खणखणीत असं आमचं अभ्यासाचं नाणं सद्गुरूला हवं. डॉलर डॉलर सगळीकडे चालतं जगात.
करायचे, असं नामस्मरण करायचे की कुठल्याही संतांना आम्ही भेटलो तरी त्यांना ओळखता आलं पाहिजे. हा सद्गुरूचा चेहरा ते आपल्या चेहऱ्यावर, आपलं रंगरूप आपल्या हातात नाहीये, पण आता ते जे चेहऱ्यावर झळक आणि ते संत आपल्याला ओळखतात. हा शिक्कावाला आहे बरं का. एक शिक्का असला की सगळ्या संतांकडे आपल्याला जवळीक मिळते. घेतलाय अनुभव ना, तेवढ्या आठवणी सुद्धा डोळ्यात पाणी आणि हे आनंदाचे आठवण. म्हणून स्वच्छ आपला अभ्यास करायचा, सद्गुरूंकडे काही मागायचं नाही. मागितलंच तर तुमची सेवा अखंडित माझ्याकडनं होतं एवढंच मागायचं. पंचपक्वान्न आपणच आपले किती नैवेद्य राहतो, खाते कोण आपण, मग त्यांच्यामुळे आपल्याला मिळत आहे पक्वान्न खायला रोज, होय की नाही. त्यांनी तर आपल्याकडे तेवढं तरी बघा ज्ञानेश्वरीची होत आहे नाही, तेवढं ताट वाढलंय आहे की नाही. आता ते येईल आपल्याला, ते आपल्याला ते थोडंसंच लागतं. आणि हळूहळू आपलं भुकेवर सुद्धा नियंत्रण येतं अभ्यासाने. आपल्याला थोडं आपल्याला गरज आहे ना तेवढंच खाल्लं की आपल्याला, आणि दिवसभर तुम्ही कामं करा तुम्हाला ताकद असते. कधी कधी लोक एवढं सगळं तुम्हाला ताकद कशी मिळते, तर काय सांगायचं, आम्हाला भूकच लागत नाही म्हणायचं, आजारी आहे म्हणायचं, काहीतरी म्हणायचं. आणि सगळं कृपा सुद्धा व्हायला लागते ना तेव्हा आपल्या शरीरात आजार सदृश लक्षणं दिसायला लागतात. माझे जेव्हा साधनेचा काळ चालला होता, माझ्या सद्गुरूंनी मला स्पष्ट सांगितलं होतं, कुणी आलं तर मी आजारी आहे सांगायचं. माझा अनुभव सांगतो, आजारी सांगायचं. म्हणजे खरोखर माझी अवस्था बघून मला डॉक्टरकडे नेलं असं. डॉक्टर म्हणाले पा काय काहीतरी असं अमुके. माझ्या मिस्टरांना माझ्या घरी सांगितलं होतं की कितीही आजारी पडली आहे, ती थंड प्रेतासारखी पडली ना तरी हिला डॉक्टरकडे नेऊन नाही, त्याची चिरफाड करते आणि मिळणार काहीच नाहीये. जेव्हा सुरू होते ना तेव्हा सगळीच शुद्धी होत असते आपली. आणि असं चांगले बदल व्हायचे असतील तर त्यातलं बाहेर वाईट सगळं पडायला लागतं ना. आपल्या आतमध्ये जे काही गोष्टी आहेत, हवं नको हवं नको हवं नको अशी जी वृत्ती आहे आपली, ती मला काही नको अशी होऊन जाते. आणि जेव्हा न मागे त्याची रमा होईल असं, आणि मग ते असं बरोबरून द्यायला लागतात आपल्याला, इतके भ्रमात पडतात हो ना, काही गरज नाही आहे आणि द्यायला लागतात. अजून कोणत्या किती बळकट झाल्या बघतात ते, दुसरं काही आपलीच परीक्षा असते. म्हणून जे माझ्याकडे आहे त्यात मला समाधानी वृत्तीने राहता आलं पाहिजे. सगळ्या गोष्टी पैशात मोजता येत नाही. आपल्याला सुद्धा कधी कधी बघा खूप मोठ्या बंगल्यात वगैरे गेलो ना तर पाणी सुद्धा पिवळे वाटतं आणि एखाद्या झोपडीमध्ये जेवलं तरी चालेल असं वाटतं. कारण परिणाम त्या वास्तूमध्ये परिणाम झालेला असतो. मग त्या वास्तूमध्ये परिणाम झाला आणि तो आपल्यासारख्या त्रयस्थाना कळतो, मग या वास्तूमध्ये परिणाम झालेला आपल्याला कळला पाहिजे का नको. माझ्यात काय बदल झाला, आपलं आपल्या परीक्षण करायचं, निरीक्षण करायचं, आपलं स्वतःच करायचं. त्याने सांगितलं ते व्हायला पाहिजे, याने सांगितलं असं नाही. तुला तुझ्या गुरुनी काय सांगितलंय, आपल्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या सद्गुरूंनी सांगितलेला शब्द हा आपल्यासाठी प्रमाण आहे. याच्या पलीकडे दुनियेत आम्हाला कोणी देव जरी आला तरी ऐकायचं नाही. देवाला तर सारखंच पाहिजे असतं मला मोठं म्हणावं म्हणून, सद्गुरूंना असं नसतं वाटत मला मोठं म्हणा म्हणून. सद्गुरूंना वाटत असतं माझा शिष्य माझा चेला कसा आनंदात राहील, कसा आनंद मिळवेल हा. कारण व्यवहारात आम्हाला सुख मिळालं की दुसऱ्या याची बाजू आहे दुःखाची, पण सद्गुरूंकडनं जो आनंद मिळतो त्याची दुसरी बाजू सुद्धा. सद्गुरू इथे समोर असले तरी आनंद आहे, सद्गुरूंची आठवण आली तरी आनंद आहे. म्हणजे ते देहाने समोर
आठवण आपल्याला रोज ठेवायची आहे, म्हणजे आपल्याला रोज अभ्यास करायचा. आज एवढंच पुढे. गाडगे सर ऐकलं ना, आपल्याला ते करायचं आहे.